नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अखेर भाजपनं नागपूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय महामार्ग मंत्री भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांना उमेदवारी दिली आहे। भाजपनं जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये गडकरी यांचं नाव नसल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावलं जात होतं। अखेर भाजपच्या दुसऱ्या यादीत गडकरी यांचं नाव आलं आहे। काल गडकरींचं नाव जाहीर होताच कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा जल्लोष साजरा केला। नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी यांना उमेदवारी देण्यात आल्याचा आनंदोत्सव धंतोली स्थित भाजपच्या विदर्भ विभागीय कार्यालयासमोर उशिरा रात्रीपर्यंत साजरा करण्यात आला। कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज नागपूर। राज्याचे वने, सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रपुरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। शहरातील गिरनार चौक परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। गेली अनेक वर्ष पक्षासाठी एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या कार्याची झीज झाल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी नोंदविली। 1989 व 1991 अशा दोन निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांनी या क्षेत्रातून लोकसभा निवडणूक लढवत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती। आता पुन्हा एकदा भाजप पक्ष श्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास दर्शवत 400 पार साठी जबाबदारी दिली आहे। मागील वेळेस राज्यातून ही एकमेव जागा काँग्रेसच्या पारड्यात गेल्यानंतर भाजपनं जिद्दीनं वातावरण निर्मिती करत विजयासाठी कसोटीने प्रयत्न चालविले आहेत। पक्ष कार्यासाठी पोर्ट ब्लेअर इथं गेलेल्या मुनगंटीवार यांनी ही जबाबदारी दिल्याबद्दल पक्षश्रेष्ठींचा आभार व्यक्त करत आता विजयाशिवाय विश्राम नसल्याचं ट्विट केलं आहे। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। चंद्रपूर जिल्ह्यातील आम्हा पदाधिकाऱ्यांसाठी, नागरिकांसाठी सुद्धा आनंदाचा क्षण आहे। सुधीर भाऊ सारखं कणखर नेतृत्व या महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून ज्यांनी नेतृत्व केलं, यशस्वी नेतृत्व केलं, एक महाराष्ट्राला नवीन विकासाच्या पावलावर ज्यांनी पोहोचवलं, असे आमचे आदरणीय सुधीर भाऊ यांना आज लोकसभेची तिकीट जाहीर झालेली आहे आणि त्याचा आनंदोत्सव म्हणून आज या ठिकाणी संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ता आम्ही या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करतो। सुधीर भाऊचं कार्य म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्राला अवगत आहे आणि या जिल्ह्याचा आवाज बुलंद करण्यासाठी पुनश्च एकदा हा चंद्रपूरचा वाघ या दिल्लीच्या संसद भवनात डरकारी फोडणार आहे आणि विकासाच्या गंगेला सातत्याने समोर नेत आदरणीय सुधीर भाऊ नागरिकांची सेवा करणार आहे। गोरगरिबाची सेवा हाच त्यांचा नेहमी निश्चय असलेला आहे आणि हाच निश्चय पुनश्च ते समोर नेतील अशी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्हाला ठाम विश्वास आहे आणि म्हणूनच हा त्यांच्या घरासमोर आम्ही हा आनंद उत्सव साजरा करतो आहे। सर्व लोकसभा क्षेत्रामध्ये अतिशय जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आदरणीय लोकनेते सुधीर भाऊ मुनगंटीवार हे विकास पुरुष आहे असा जनतेला विश्वासच आहे आणि आज सुधीर भाऊला लोकसभेची जी तिकीट जाहीर झाली आहे त्यामुळे विजय तर भाजपचाच नक्की आहे आणि सुधीर भाऊ सारखा नेता परत या देशाला मिळालं हे सर्व देशाचं सौभाग्य आहे। लोकसभेमध्ये सुधीर भाऊ सारखा नेता जाऊन या देशाचं भविष्य उज्ज्वल होणार आहे आणि परत एकदा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मोदी सरकारच्या काळामध्ये येणाऱ्या काळात मोदीजींचा विजय हा निश्चित आहे, सुधीर भाऊंचा विजय हा निश्चित आहे। येणाऱ्या काळात 400 पार या आकड्यावर आम्ही ठाम राहणार आहोत आणि सर्व जनता भरभरून सुधीर भाऊंना विजयाच्या मताधिक्याने मतदान करणार आहेत। आमचा आत्मविश्वास आहे की येणाऱ्या काळात विजय हा भारतीय जनता पक्षाचा, आदरणीय लोकनेते सुधीर भाऊ मुनगंटीवारांचा। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्स सह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा
84466252 73877755157.